नमस्कार. आज आपण मंगळवार कथा जाणून घेऊ. मंगळवार व्रत कथा ही प्रामुख्याने हनुमानजींना समर्पित आहे. मूलबाळ नसलेले ब्राह्मण जोडपे हनुमानाची पूजा व उपवास करत, ज्यामुळे त्यांना मंगळ नावाचा पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळाला. हे व्रत दर मंगळवारी सकाळी करून संध्याकाळी उपवास सोडतात, ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येते. मंगळवारची व्रत कथा. एकेकाळी एका ब्राह्मण जोडप्याला मूलबाळ नसल्यामुळे ते खूप दुःखी होते. एकदा ब्राह्मण हनुमानजींची पूजा करण्यासाठी जंगलात गेला. घरी त्यांची पत्नी पुत्रप्राप्तीसाठी प्रत्येक मंगळवारी उपवास करत असे. उपवास संपल्यावर हनुमानजींना भोग अर्पण केल्याशिवाय ती जेवण करत नसे. एका मंगळवारी ती हनुमानजींसाठी भोग प्रसाद तयार करू शकली नाही. म्हणून तिने प्रतिज्ञा केली की जोपर्यंत हनुमानजींना भोग अर्पण करत नाही, तोपर्यंत ती पुढील मंगळवारपर्यंत जेवण करणार नाही. 6 दिवस ती उपाशी व तहानलेली राहिली आणि 7व्या दिवशी, मंगळवारी, ती बेशुद्ध झाली. तिची अटळ भक्ती पाहून हनुमानजी प्रसन्न झाले. त्यांनी स्वप्नात येऊन तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझा मुलगा तुझी खूप सेवा करेल. जेव्हा ब्राह्मण घरी आला, तेव्हा त्याला मुलगा दिसला. आनंदाने त्यांनी मुलाचे नाव मंगळ ठेवले. तेव्हापासून मंगळवारी व्रत पाळल्यास हनुमानजी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. मंगळवार व्रताचे महत्त्व. हनुमानजी प्रसन्न होऊन कर्जातून मुक्ती देतात. 3. वास्तुदोष. जमिनीशी संबंधित वाद मिटवण्यासाठी हे व्रत केले जाते. कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो. भक्तांना अपार शक्ती, बुद्धी आणि धैर्य मिळते. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा.